नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक घडलेली अत्यंत धक्कादायक घटना पाहणार आहोत। एका अंगणवाडी सेविकेसोबत ही घडलेली घटना आहे। तर ही घटना का घडली, कशामुळे घडली, कुठे घडली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। बघा, आपल्यासोबत सुद्धा अशा प्रकारची घटना घडू शकते, आपल्यासोबत सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं, त्यामुळे आपण देखील सावध राहिलं पाहिजे। तर ही घडलेली घटना काय आहे ते आपण पाहूया। बघा, गंगापूर येथील पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये बुधवारी कडक उन्हामुळे वाळूज येथील अंगणवाडी सेविका इरफान पठाण या अचानक बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे। उष्णतेमुळे त्यांचा रक्तदाब बीपी वाढल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळालेली आहे। घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। तेथील डॉक्टर हर्षल धाबे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। अंगणवाडी सुपरवायझर रिया पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आढावा बैठकीनिमित्त संबंधित सेविकेला माहिती सादर करण्यासाठी गंगापूर येथे बोलवण्यात आले होते। मात्र वेळेवर बस न मिळाल्याने त्यांना प्रखर उन्हात बराच वेळ उभे राहावे लागले। त्या दुपारी सुमारे 1:30 वाजता गंगापूर येथे पोहोचल्या होत्या। दरम्यान एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कल्पना देशमुख यांनी सांगितले की संबंधित सेविकेचे त्या दिवशीचे काम कमी असल्याने त्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते। उन्हामुळे त्यांना चक्कर आल्याने तातडीने दवाखान्यामध्ये नेण्यात आले। सध्या त्यांची तब्येत चांगली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा, या घटनेमुळे ऐन उन्हाळ्यात दूरवरून अंगणवाडी सेविकांना बोलवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कडक उन्हात अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना प्रवास करायला लावणे व काम करून घेणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, एक अंगणवाडी सेविका बघा, त्यांचं थोडंसं काहीतरी काम कमी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी पंचायत समितीला त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्या दिवशी एकदम कडक ऊन होतं। त्या कडक उन्हामध्ये त्या बैठकीसाठी निघाल्या होत्या, पण त्यांना बराच वेळ त्या ठिकाणी उन्हामध्ये बसची वाट बघत त्यांना थांबावं लागलं होतं। बसची वाट बघत थांबताना त्यांना अचानक त्या ज्या गावाला त्यांना जायचं होतं, गंगापूर या ठिकाणी जायचं होतं, त्या ठिकाणी तर त्या पोचल्या, पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर गेल्या त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली। बघा, असल्या कडक उन्हामध्ये अंगणवाडी सेविकांना काम लावणं, बैठकीसाठी बोलावणं, घरोघरी फिरायला लावणं हे कितपत योग्य आहे? बघा, हे असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला याबद्दल नेमकं काय वाटतं? सरकारने उन्हाळ्यामध्ये किती दिवस अंगणवाडी बंद ठेवायला पाहिजे? उन्हापासून आपण या ठिकाणी संरक्षणासाठी सरकारने काहीतरी उपाय केला पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांना कुणालाही त्रास होणार नाही। समजा एखाद्या वेळेस जर या अंगणवाडी सेविकेचं काही बरं वाईट झालं असतं तर याला नेमकं जिम्मेदार कोण राहणार होतं? बघा, अशा प्रकारे एक अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांना उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये असं बोलावून घेणं, बैठकीसाठी बोलावणं, प्रवास करायला लावणं, कामं लावणं हे कितपत योग्य आहे हे सरकारला पण समजायला पाहिजे आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।